80% वेळ हा आपल्या गोलसाठी, जे त्या विद्यार्थ्याला बनायचं आहे त्याच्यासाठी, आणि 20% वेळ ते अदर गोष्टीमध्ये घालतात. जसं व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, अनेक गोष्टी आहेत. जास्त विषांतर नको. त्याच्यानंतर ते आपल्या परिवाराशी शिरेस पाहतात विद्यार्थी. वाहत्या पाण्याने गंगा वाहणार नाही. त्यांनी जर आपल्या आई वडिलांना जाणलं, त्यांची परिस्थिती जाणली आणि स्वतःला जर सिरियस आहे ना, मनाची एकाग्रता तशीच वाढते. आणि त्या विद्यार्थ्यांनी हा बदल आपल्या आई वडिलांसाठी करायचा नाही, ना कोण्या देवासाठी करायचा नाही. स्वतःला प्रश्न विचारायचा की मला हे जे काही इथं हाऊसवाईफ बसलेले आहेत ना, तुम्ही यांना मन लावून पहा जर असे, नाही तर आपल्या आई वडिलांना त्यांच्या डोळ्यात पहा, विचारा त्यांना त्यांचं लाईफ काय आहे. ते फक्त आपल्यासाठी हसतात. तुम्हाला जर त्यांचा हसरा चेहरा दिसतही असेल ना, ते जेव्हा झोपलेले असतात, एखाद्या वेळेस उठल्यानंतर पाहून घ्या आपल्या आई वडिलांना. आपण आपल्या परिवाराविषयी, परिस्थितीविषयी सिरियस नाही आहे. माझा उद्देश आपल्याला दुखावणे नाही आहे. मी जे काही आज चित्र घडत आहे त्याविषयी बोलत आहोत. आज तुम्हाला या बोलण्याचं वाईट वाटत असेल, भविष्यात तुम्हाला 2 वेळ माझी आठवण येणार आहे. आम्हाला तर स्वामींनी इथं मार्गदर्शनाकरता पाठवलेलं आहे. आज अजूनही देव लोक आहेत, म्हणून दया, माया, प्रेम, आई वडील, भाऊ बहीण एका घर. आम्ही तुम्हाला हे जे काही दिसणारे लोक आहेत, जेव्हा तुम्हाला डोळ्याला दिसणार नाही त्यावेळेस तुम्हाला या दुनियेचं खरं चित्र दिसेल. सध्या मोठमोठ्या शहरामध्ये जे मुलं मुली नोकऱ्या मागायला गेलेले आहेत, त्यांचा वापर होत आहे. मग आपल्याला असं वाटत आहे का की आपला कोणी वापर करून घ्यावा? आपण वापरण्याची चीज नाही आहे. सरांनी कुलदेवतेची सेवा सांगितलेली आहे. त्या सप्तशतीमध्ये 700 श्लोक आहेत. त्या 700 शक्त्या परमेश्वरांनी स्त्रियांना दिलेल्या आहेत. मग स्त्रिया एवढ्या कमजोर का आहे? तुम्हाला नोकरीसाठी कोणाकडे हात पळण्याची जरूरत नाही आहे. तुम्ही ह्या 1-2 उपासना केल्या आणि मॅट्रिक 12वी 1-2 वर्ष पुढे, म्हणजे 5 वर्ष फक्त तुम्हाला या सर्व गोष्टींचा त्याग करावा लागते. मनाविरुद्ध वागा लागते तुम्हाला. 16-26 5-7 वर्ष झोपीमध्ये हा शब्द आठवण करायचा तुम्ही, मनाविरुद्ध. मन जे जे म्हणेल त्या सर्व गोष्टीचा त्याग करावा लागेल. पण तुम्ही 5-7 वर्ष मनाविरुद्ध वागले ना, सोन्यासारखी लाईफ बनेल. जे तुमच्या परिवारामध्ये आजपर्यंत कोणी बनलं नाही ना, तशी तुमची लाईफ राहणार आहे. आता हा निर्णय घेणं तुमच्या हातात आहे. कारण कसं आहे की गुरुजनांनी अनेक मार्गदर्शन केलं, अनेक संत मंत योगी त्यागी गेले, अनेक मार्गदर्शन करून गेले. आपल्यावर कोणताही असर झाला नाही. आणि असर हा फक्त 10% लोकांवर होते, कारण ते 10% लोकच जिवंत आहेत. आणि त्या 10% लोकांच्या शरीरातच रक्तप्रवाह आहे. आता आपण स्वतःच्या मनाला विचारायचं की आपण जिवंत आहो का, आणि आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह वाहतो का? फक्त 10% लोक या दुनियावर राज करत आहेत. मनासारखी परिस्थिती आहे त्यांची. आपण 90% लोक वापरण्याची चीज आहे. शेतकऱ्याला विचारा त्याची काय परिस्थिती आहे, कोणाला विचारा, ते हाऊसवाईफ असो, दैनंदिन जीवनामध्ये आपण 90% लोकांचं काय जीवन, कशा परिस्थितीत जीवन जगत आपल्याला माहित आहे. म्हणून तुम्ही जे काही नवीन पिढी आहे या गोष्टीचा विचार करा. आई वडील काय आहेत हे फक्त ज्याला नाही आहेत त्याला विचारा तुम्ही. ज्याला आहेत त्याला त्याची किंमत नाही आहे. तुम्ही एक वेळा स्वामी महाराजांना नाही समजलं तरी चालेल. स्वामी महाराज जो आपल्या आई वडिलांना समजतो त्याला समजते. म्हणून त्या लोकांना समजून घ्या. महाराजांचे असे, मी महाराजांच्या समोर बोलत आहे की महाराज त्याच लोकांना समजल्या जातील जे आपल्या आई वडिलांना समजून घेतील. कारण की आई वडिलांनी जन्म दिल्यामुळेच आपण इथं आलेला आहोत. म्हणूनच आपल्याला स्वामी डोळ्यांना दिसत आहे. आणि ते समजण्यासाठी मन पाहिजे. मनाची फार कमतरता भासून राहिली आता. आम्ही लहानपणी आम्हाला तर हे समजलंच नाही आई वडील काय असतात.
म्हणूनच तुम्हाला एवढ्या व्याकुळतेने सांगतो की त्या लोकांना समजून घ्या. त्या लोकांना सर्वात पहिला आशीर्वाद तुम्हाला सरांनी सांगितलं, वरती सेवा सांगितली. याचा अर्थ तोच आहे की सगळ्यात पहिले तुम्ही त्या लोकांना समजून घ्या. तुम्ही 99 लोकांना साऱ्या देवाधिकांना दुखवलं तरी चालेल, एक आई वडील सोडून. म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्या. सूर्याची उपासना, तुळशी जुळल्या दिव्यात आपली परिचय पाहणे, आणि ज्या थोडी बहुत अध्यात्माची माहिती असेल त्यांनी ध्यान करावं. ध्यानाने मनाची एकाग्रता वाढते. IIT जेवढे विद्यार्थी आहेत ना, जे टॉपर आतापर्यंत झालेले आहेत ना, त्यांनी सूर्याची उपासना आणि ध्यान मेडिटेशनच केले. मन ताब्यात राहते. 15-15, 16-16, 18-18 घंटे मनाची एकाग्रता राहते. रोज जसं आपण आपल्या मोबाईलला चार्जिंग करतो, तर आपल्यालाही चार्जिंग करणं जरुरी आहे ना. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली डिस्चार्ज होते बॅटरी. 1 घंट्याच्या वर मनाची एकाग्रता नाही राहत विद्यार्थ्यांची. म्हणून रोज सकाळी 15 मिनिटं, संध्याकाळी 15 मिनिटं, एक जागा, एक आसन, एक दिशा पक्की करून घ्या आणि त्याच ठिकाणी अभ्यास करत जा. तुम्ही 5, 10, 15 घंटे बसले तर तुमची मनाची एकाग्रता राहील, गोलवरच लक्ष राहील. म्हणून ह्या 2-3 महत्वाच्या उपासना करा. केलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतो. माझ्या बोलण्यातून कमी जास्त काही बोललं असेल त्याबद्दल आपण